महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधामध्येच महिला आयोगात तक्रार. रुपाली चाकणकरांकडून जीवितास धोका. संगीता भालेरावांचे चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाणांविरोधात तक्रार. सोनाली गाडे या रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्या. पुण्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आंदोलन सुरूच आहे. चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. शरद पवार गटाच्या महिला आघाडीचं मुख्यमंत्र्यांना हे पत्र. भाजपातील मंत्री आणि आमदारांची अजितदादांच्या कार्यपद्धतीवर नाराजी. अजित पवारांकडून भाजप विरोधात मुद्दाम कुरघोडी, तर अमित शहांसमोर अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदारांचा नाराजीचा सूर. सूत्रांची माहिती आहे. संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर. अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग केली. दरोड्यामधील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य. उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा आरोप. शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणामधील आरोपीचा एन्काउंटर झाला आहे. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप. अविवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप. शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाटचे महिलेवर गंभीर आरोप आहे. सिद्धांत शिरसाटनं वडिलांच्या मंत्रिपदाचा धाक दाखवत महिलेचा छळ केलाय. सिद्धांत शिरसाटच्या प्रकरणावर बोलताना अंजली दमानींची टीका. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ शिंदे असा उल्लेख. मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. मेट्रोचं काम अपूर्ण होतं, मग उद्घाटन का केलं? आदित्य ठाकरेंचा सवाल आहे. कधीही पाणी न तुंबलेल्या भागात यंदा पाणी तुंबलंय. नाले सफाईच्या नावाखाली महानगरपालिका काय करते? पाऊस लवकर आला हा महानगरपालिकेचा युक्तिवाद चुकीचा आहे. आदित्य ठाकरेंची टीका. राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पुणे घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईत आजही ढगाळ वातावरण. पुढील 4 दिवस मुंबई शहर, ठाणे, पालघरला येलो अलर्ट, तर पुढील आठवड्यामध्ये कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज. धाराशिवमध्ये उन्हाळ्यातील पावसाचा 25 वर्षाचा रेकॉर्ड मोडलाय. मे महिन्यामध्येच 142 मिलीमीटर पावसाची नोंद. साताराच्या माण तालुक्यामधल्या मलवडीमध्ये पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. आर्थिक अडचणीत आलाय शेतकरी. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, तर सावडाव धबधबा तळ कोकणातील सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो. पेण तालुक्यामधल्या हमरापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका. गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं मोठं नुकसान. रायगडच्या पेणमध्ये पावसाचा धुमाकूळ. बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक यांना पावसाचा मोठा फटका. शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय. पावसामुळे गडचिरोलीमध्ये धान पीक भिजलंय आणि व्यापाऱ्यांनी धान पीक खरेदी करण्यास नकार दिलाय. गडचिरोलीच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात धान पिकाचं क्षेत्र आहे. लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. कांद्याच्या शेडचं मोठं नुकसान. रस्त्यावरील झाडं कोसळली आहेत. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी साचलंय. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. वैरागसह 55 गावामधल्या जनजीवन विस्कळीत झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. कोल्हापूरमध्ये पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचलंय. शेतकरी हवालदिल झालाय. मशागतीपूर्वीच शेताला तळ्याचं स्वरूप आलंय. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं करमाळा तालुक्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. शेतफळ नागोबाचे गावामध्ये विजय लबडे यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त झालेली आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ परबडवाडीमधील डोंगरमाथ्याशी असलेल्या 40 घरांना धोका आहे, तर घरातील परिसरातील अनेक रस्ते खचलेत. नागरिकांमध्ये भीतीचं त्यामुळे वातावरण आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये घरावर झाडाची फांदी पडल्यानं घराचं नुकसान. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं कुटुंबीय हतबल झालेत. उजनी धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गेल्या 5 दिवसात धरणामध्ये 10 टीएमसी पाणी वाढलंय. धरणामध्ये दौंडमधून 19,000 क्युसेक इतक्या पाण्याची आवक. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा. अचानक आलेल्या पुराची कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं नदीतील 8 ते 10 होड्या वाहून गेल्या. धाराशिवमधील लोहारा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतीला तळ्याचं स्वरूप. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका. पावसामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
लोहगाव वाघोली रस्ता दुसऱ्या दिवशी देखील पाण्याखाली गेलाय. कामावर जाणाऱ्यांची अडचण तर रस्त्यावर वाहनं पडतात बंद. मनपाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रचंड रोष. राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. प्रशासनानं ही माहिती दिली. संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाचा हा निर्णय. तर संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात. एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये ऑगस्टपर्यंत राहणार आहे. पहिल्याच पावसात खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गावर यंदाही कायम आहे. दरवर्षी जूनच्या मध्यावर पडणारे खड्डे यंदा 1 महिना आधीच कोकणवासियांच्या वाटेला आले. सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागातील बाण तालुक्यामधल्या आंधळी धरण ते मे महिन्यामध्येच ओव्हरफ्लो झालंय आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे आणि तलाव मे महिन्यामध्ये ओसंडून वाहू लागले. साताऱ्यातल्या ठोसेघर रस्त्यावर बोर्डे घाटामध्ये दरड कोसळली आणि घाटामधून सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तर दरड हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. बीडच्या आष्टीमधील शिवस्वरूप वन महाराज संजीवन समाधी मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. 500 वर्षांनंतर मंदिर पाण्याखाली गेलं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. बार्शी तुळजापूर मार्गावर एसटी बस रात्री पाण्यामध्ये अडकली. तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने येत होती ही बस. बार्शीच्या अलीकडे 2 किलोमीटर अंतरावर बस पुलाखाली पाण्यात अडकली. पुण्यामधील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार. मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केलाय. मुलीचे व्हिडिओ देखील बनवण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपीनं 15 लाख रुपये देखील घेतलेत. पोलीस कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा व्हिडिओ व्हायरल. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय. व्हिडिओत मुलाकडून उल्लेख. वैष्णवी हगवण्याच्या अंगावर एकूण 29 जखमा. त्यातील 15 जखमा ह्या मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आत झालेल्या आहेत. पोलिसांची न्यायालयामध्ये माहिती. आरोपी पती सासू नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ. मदत करणं 5 जणांना भोवलंय. फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांकडून अटक. कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना. पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध. वैष्णवी हगवण्याचा दीर सुशील हगवण्याची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत. सुशीलनं लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या पोस्टवर नेटिझन्सचा संताप. यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणा, पोस्टमध्ये उल्लेख. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्ब न उडवण्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी. तर बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी आली आहे. 24 तासात 1 कोटी दे, नाहीतर मारून टाकण्याची मेसेजद्वारे धमकी. NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तपास सुरू आहे. नांदेडच्या अर्धापूरमधील ग्रामीण रुग्णालयानं दिलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रामध्ये राजकीय नेत्यांचा हात. किरीट सोमय्यांचा आरोप. सोमय्यांनी अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आहे. पंढरपूर कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाला सहकार्य न केल्यास रेडी रेकनर दरानुसारच भरपाई. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा. कॉरिडॉर प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली.